महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय का असे वाक्प्रचार आपल्याला वेळोवेळी ऐकायला मिळतात आणि त्याला कारणंही तशीच असतात। महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षातील सामाजिक आणि राजकीय स्थिती पाहिली तर महाराष्ट्रात सारं काही आलबेल नक्कीच नाही। महाराष्ट्राचा बिहार झालाय का हाही खरं तर अभ्यासाचा विषय। मात्र एवढं मात्र खरं की सामाजिक आणि राजकीय घटना आणि घडामोडींमुळे महाराष्ट्राची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे। महाराष्ट्रात कायदा सुरक्षेचे 3-13 वाजलेले आहेत। लोकांना कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नाही। राजकारण्यांच्या जीवावर गुंडांच्या टोळ्या आता मस्तवाल होऊ लागल्या आहेत। याला फक्त सत्ताधारीच जबाबदार नाहीत तर विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा गुंडांच्या टोळ्या पाळलेल्या आहेत। राजकारण्यांनी पाळलेले भाडोत्री गुंड आता राजकीय पक्षांमध्ये सुद्धा महत्त्वाच्या पदांवर बसू लागले आहेत। परिणामी राजकीय पक्षांच्या झेंड्याआड त्यांनी आता आपल्या कारवाया सुरू ठेवल्या आहेत। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यानं या बाबींची तीव्रता पुन्हा एकदा लक्षात येऊ लागली आहे। यावेळी या गोष्टी रोखल्या नाहीत तर महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे का असं म्हणण्याऐवजी महाराष्ट्राचा खरंच बिहार झाला आहे असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते। त्यामुळे आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, सविस्तर करणार आहोत या घडामोडींचं विश्लेषणसुद्धा सविस्तर। नमस्कार, मी कृष्णा वरपे। थोडक्याच्या सविस्तर या स्पेशल शोमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। रविवारी दुपारी 3:30 वाजताची वेळ होती। सोलापूरच्या अक्कलकोटमधील कमलाराजे चौकात पिपाणीसह ताशांचा आवाज घुमत होता। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गाडीतून उतरले। त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबसुद्धा होतं। कार्यक्रम स्थळाकडे जात असताना शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठलं। पहिल्यांदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांच्या डोक्यावर तसेच तोंडावर काळं वंगण ओतलं। प्रवीण गायकवाड यांनी गाडीत बसण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गाडीतून ओढून बाहेर काढण्यात आलं। त्यांचे कपडे फाडण्यात आले, त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली। परिस्थिती एवढी खराब झाली होती की प्रवीण गायकवाड यांनी या जमावाला हात जोडल्याचं सुद्धा एका व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं। एवढं होऊनही शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा थांबत नव्हता। अंगावर धावून जाणं, आरडाओरडा करणं, घोषणाबाजी करणं सुरूच होतं। शेवटी संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना तिथून सुखरूप बाहेर काढलं। मला सांगताना सोपं वाटत असेल किंवा तुम्हाला ऐकतानाही सोपं वाटत असेल, पण परिस्थिती एवढी सोपी नक्कीच नव्हती। एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। एवढं काय घडलं होतं? एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीवर असा हल्ला का झाला? हल्लेखोरांचे नेमके मुद्दे होते तरी काय? हा हल्ला खरंच सरकार पुरस्कृत होता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हल्ल्याचे महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात नेमके काय पडसाद उमटतात, या सगळ्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण टप्प्याटप्प्याने करूयात। तर सर्वात पहिला मुद्दा, प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला का केला? प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला। प्रवीण गायकवाड ज्या संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या संघटनेच्या नावावर शिवधर्म संघटनेचा आक्षेप आहे। संभाजी ब्रिगेडच्या नावात संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असून त्यामुळे शिवशंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडनं आपलं नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड किंवा धर्मवीर संभाजी ब्रिगेड असं करावं अशी शिवधर्म संघटनेची मागणी आहे। ही आपली अनेक दिवसांची मागणी असून ती मान्य होत नसल्यामुळं हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे। प्रत्यक्षात हा हल्ला झाल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे। संभाजी ब्रिगेडचं नाव बदलण्यासंदर्भात आमची बोलणी सुरू होती, मात्र ते नाव दुसऱ्याच एका संस्थेनं रजिस्टर करून ठेवलं आहे। आम्ही याआधीच छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव देण्यात यावं यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज केला आहे, मात्र तांत्रिक अडचण असल्यानं आम्हाला नाव बदलता आलं नाही असं प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे। शिवाय धर्मादाय आयुक्तांनी संभाजी ब्रिगेड या नावाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे। त्यात काही चुकीचं असतं तर तशी मान्यता दिली गेली असती का असाही सवाल आहे। आता या विषयात दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे हल्लेखोरांचं राजकीय कनेक्शन। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवधर्म संघटना चांगलीच चर्चेत आली, मात्र त्यापेक्षा जास्त चर्चेत आला या संघटनेचा म्होरक्या दीपक काटे। आधी माध्यमांनी त्याचा उल्लेख शिवप्रेमी म्हणून केला, मात्र जसजशी माहिती समोर गेली तसतसा दीपक काटेचा बायोडाटा समोर येऊ लागला।
दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं सांगितलं जातंय। वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची त्याची कुंडलीच आता सोशल मीडियावर फिरू लागली आहे। या सर्वात लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हा दीपक काटे भाजप म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा सक्रिय पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे त्याचे फोटो एव्हाना सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत। त्यामुळं एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे। ती चर्चा म्हणजे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत हल्ला होता। होय, आणि हे फक्त आम्हीच म्हणत नाही, तर ज्यांच्यावर हा हल्ला झाला त्या प्रवीण गायकवाड यांनीच सर्वात पहिल्यांदा या गोष्टीचा उल्लेख केला आहे। खरंच हा हल्ला सरकार पुरस्कृत होता का? आपल्या पक्षाची सत्ता आली आहे, आपल्या पक्षाचा गृहमंत्री आहे, या गोष्टीमुळे सत्ताधारी भाजपमधील मंडळी अशा गोष्टी जाणीवपूर्वक करायला लागली आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरंच एखाद्या बड्या राजकीय नेत्याचा यामागे हात तर नाही ना? अशा प्रश्नांची जंत्रीच आता तयार झाली आहे। खरं तर या सगळ्या तपासाच्या गोष्टी आहेत, मात्र हल्ला सरकार पुरस्कृत असेल तर त्याचा निष्पक्ष तपास होणार तरी कसा? या निमित्तानं एकच सांगावंसं वाटतं, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, मात्र काळ सोकावतोय। आता उरतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक परिक्षेत्रात या घटनेचे पडसाद पुढील काळात कसे उमटत राहणार? संभाजी ब्रिगेड या संघटनेचा इतिहास महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही। मनसेचा खळखट्याक महाराष्ट्राला माहीत होण्याआधी आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याची संभाजी ब्रिगेडची खासियत होती। समाजाच्या प्रश्नांसाठी राजकारणी म्हणू नका, लेखक म्हणू नका, समाजसेवक म्हणू नका, सगळ्यांनाच भिडण्याचं काम या संघटनेतील तरुणांनी केलं। पण यातून मिळालं काय? अंगावर डझनभर गुन्हे, तुरुंगवारी आणि त्यानंतर कोर्टातील केसेसच्या तारखा। हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे प्रवीण गायकवाड यांना पहिल्यांदा वाटलं। मधल्या काळात संभाजी ब्रिगेडचे 2 भाग पडले। प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील ब्रिगेडनं नवी वाट चोखाळण्याचं ठरवलं। ती वाट होती बहुजन समाजातील तरुणांना योग्य दिशा दाखवण्याची, त्यांना नोकरी धंद्याला लावण्याची। त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला गेला। मुघलांशी लढा देताना स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिवरायांनी अहत तंजावर, तहत पेशावर, अवघा मुलूक आपला असा नारा दिला होता। त्याच धर्तीवर अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला हा नवा नारा प्रवीण गायकवाड यांनी दिला। ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले। बाहेरच्या देशांमधील नोकरी व्यवसायाच्या संधी कळाव्यात यासाठी मेळावे, कार्यक्रम आयोजित केले गेले। बाहेरच्या देशात नोकरीला लागलेल्यांना हाताशी धरून आणखी तरुण परदेशात नोकरी तसेच व्यवसायाच्या संधी कशा निर्माण करतील हे पाहिलं। पर्यायानं परकीय चलन भारतात आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं। आजपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल 52 देशांमध्ये आपले तरुण काम मिळवू शकले आहेत, आणि तेही हजारोंच्या संख्येनं। सोप्या भाषेत सांगायचं तर तरुणांना आर्थिक सक्षम करण्याचं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम गायकवाड यांनी केलं। कुठे एकेकाळी खळखट्याक करणारी संभाजी ब्रिगेड आणि कुठे दुसरीकडे तरुणांना सक्षम करणारी संभाजी ब्रिगेड। मात्र ही संघटना आपली पाळंमुळं खरंच विसरली असेल का? या संघटनेतील तरुणांचा आक्रमकपणा कमी झाला असेल का? सन्मार्गाला लागलेल्या संघटनेच्या शेपटीवर पाय तर दिला गेला नाही ना? असे प्रश्न आता निर्माण होऊ लागले आहेत। प्रवीण गायकवाड यांनी यावर बोलताना या घटनेचा साधा निषेधसुद्धा केला नाही, तरी एक इशारा दिला। प्रवीण गायकवाड म्हणतात, ही शेवटाची सुरुवात आहे। म्हणजे नेमकं काय? प्रवीण गायकवाड यांना नेमकं काय सांगायचं आहे? त्यांच्या गर्भित इशाऱ्यामागचा नेमका अर्थ काय? महाराष्ट्राच्या जनतेला हे नक्की समजेल, मात्र त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार हे नक्की। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही आता आणखी वाट पाहू नका, व्हिडिओला लाईक करा। स्क्रीनवर हा जो प्रश्न दिसतोय, संभाजी ब्रिगेड या प्रकाराला त्याच प्रकारे उत्तर देईल का? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। थोडक्यातचा हा नवा प्रयोग सविस्तर आपल्याला कसा वाटला हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्यांचंही स्वागत। आज एवढंच, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, थोडक्यात पण सविस्तर।